कि वंदे देवमुमापतिमसुरगुरुं वंदे जगत्कारणं वंदे पनंगभूषणमृगधरं वंदे पशूनां कि वंदे सूर्यशशाङ्कवर्हिनयनं वंदे मुकुन्दप्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवशङ्करं कि वंदे सर्वजगद्विहारमतुलं वंदे अन्धकध्वंसिनं वंदे देवशिखामणिं शशिनिभं वंदे हरेर्वल्लभं वंदे नागभुजङ्गभूषणधरं वंदे शिवचिन्मयं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवशङ्करं कैलासराणा शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाथां कुटीजळाळि कारुण्यसिन्धु भवदुःखहारी तुझवीन शम्भो मजकोणतारी सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः पवनतनय संकटहरण कि मंगलमूर्तिरूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप सिया नमः कुंज विहारण्य स्वामी श्री हरिदासाय गुरुनाम गुरवे नमः श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे जू को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री चरणन को बास श्री वृंदावन को बास भगत भगति भगवंत गुरु चतुर्नाम वपु एक इनके पद वंदन किए नाशत विघ्न अड़ेक कि जय जय श्री राधारमण जय जय श्री नवल किशोर जय गोपिका चित चोर प्रभु जय जय माखन चोर जय जय माखन चोर। दोनों हाथ उठा करके सभी भक्त गंजरा पार्वते पतये हर हर महादेव की जय। शिव महापुराण भगवान की जय। द्वादश ज्योतिर्लिंग भगवान की जय। पिसा देवी माता की जय। बजरंग बली की जय। सदगुरुदेव भगवान की जय। अपने अपने माता पिता की जय। बिलवार्चन महामहोत्सव की जय। आज के आनंद की जय। जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम। कुंडली गवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मावली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद गुरु तुकाराम महाराज की जय। शांति परब्रह्म एकनाथ महाराज की जय। परम मंगलमयी परात्पर अखिलेश्वर भक्तवांछा कल्पतरु अकारण करुणा वरुणालय
तड़िद्विग विड़िंदक पीतंबरधारी आशुतोष भगवान शिव शंकर की महती कृपा से अहेतु की अनुकंपा से हमारे इस श्री क्षेत्र पिसा देवी गांव में माँ पिसा देवी और बजरंग बली हनुमान जी रुक्मिणी पांडुरंग भगवान के इस दिव्य प्रांगण में आज कथा का छठा दिन है। मंगलमय बेला में कथा में प्रवेश कर कथा को पूर्णता की ओर ले जाने की कोशिश करें। हो सके तो द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र का भी आज चिंतन, द्वादश ज्योतिर्लिंगों की कथा का भी आज हम चिंतन करेंगे। उससे पूर्व व्यासपीठ पर, व्यास मंच पर मंचासीन पूजनीय हमारे पितृतुल्य है बाबा जी, और बाबा जी की बड़ी साधना है। और बाबा जी ने ही इस सप्ताह का आरंभ गांव वालों से करवाया था। ऐसे हरिभक्ति परायण विठल बाबा पैठन वाले, आपके चरणों में प्रणति निवेदन है। हमारे पूज्य गुरुदेव वृंदावन में पिताजी को ही पहला गुरु समझा जाता है। भागवताचार्य वेद शास्त्र संपन्न हरिभक्ति परायण प्रकाश महाराज शास्त्री नायगवानकर, उनके चरणों में प्रणाम। और किसी का नाम छूट गया हो तो मैं क्षमा चाहूँगा। कथा में प्रवेश करते हैं। पार्वते पतये हर हर महादेव की जय। हमारे बड़े सुपुत्र देवांश जी ज्ञानदा इंग्लिश स्कूल में जाते हैं, सेकंड स्टैंडर्ड में पढ़ते हैं और क्लासिकल गायन भी सीख रहे हैं। तो कुछ भजन गाना चाहते हैं, हर कथा में गाते हैं, परफॉर्म करते हैं, रिप्रेजेंट करते हैं संप्रदाय को। जरा जोरदार ताली होना चाहिए क्योंकि बच्चों का हौसला बढ़े। गाइए बेटा जी। धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई, आज पूजी तो महाराष्ट्र सारा, गुजरा मानाचा मानाचा जिजाईला, गुजरा मानाचा मानाचा जिजाईला। होती मुघलांची सत्ता त्यावेळी, दिन दुबळ्यांना नव्हता होवाई, आया बहिणींना संकट काळी, नव्हता पैकारी कोणी त्यावेळी। म्हणे जिजाईचा पंथ कधी होईल अंत, म्हणे जिजाईचा पंथ कधी होईल अंत, करी विनंती आई शिवाईला, गुजरा मानाचा मानाचा जिजाईला, गुजरा मानाचा मानाचा जिजाईला। माता धावून हाकेला आली, पोटी पुत्र दिला भाग्यशाली, नवी हिंदवीची पहाट झाली, केला महाराष्ट्र वैभवशाली। अशी महानती आई गुण इतिहास गाय, अशी महानती आई गुण इतिहास गाय, करी विनंती आई शिवाईला, गुजरा मानाचा मानाचा जिजाईला, गुजरा मानाचा मानाचा जिजाईला, गुजरा मानाचा मानाचा जिजाईला। पार्वते पतये हर हर महादेव की जय। ओम श्री संब शिवाय नमः, श्री गणेशाय नमः। अथ श्री शिव महापुराणं द्वितीयायाम रुद्र सहितायाम चतुर्थः कुमार खंडांतर्गतेः अथ प्रथमोऽध्यायः। वंदे वंदन तुष्टमानसमति प्रेम प्रियम प्रेमदं, पूर्णं पूर्णकरं प्रपूर्ण निखिलेश्वर्येकवासं शिवम्। सूतजी 88,000 ऋषींना सांगतायत आणि ब्रह्मदेव नारदाला सांगतायत, भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह झाल्यानंतर देवतांना ज्या गोष्टीची आतुरता होती की तारकासुराचा वध करण्याकरता आता भगवान शंकरांनी आणि माता पार्वतीनं एखाद्या पुत्राला जन्म दिला पाहिजे। तारकासुर उन्मत्त झाला शंकराचा विवाह पार्वतीसोबत झाल्यावरही, आणि तरी भगवान शंकराला पुत्र झाला नाही।
भगवान शंकराचा आणि माता पार्वतीचा विवाह झाल्यानंतर भगवान शंकर माता पार्वतीला घेऊन माता पार्वतीला भगवान शंकर कैलास लोकांमध्ये एका गुप्त गुहेमध्ये घेऊन गेले. अनेक वर्ष दोघांना तिथे क्रीडा केली असा उल्लेख आहे शिव महापुराणामध्ये भगवान शंकर माता पार्वती ने. लेकिन वो तो निराकार निर्गुण तत्व है, वो संसारिक बंधन में बंध ही नहीं सकते. और भगवान शंकर का पुत्र ये अयोनिज हो ही नहीं सकता. अयोनि संभव प्रकटला राघव, पुत्र शिव का है लेकिन अयोनिज नहीं, योनिज नहीं, अयोनिज. सगळे देवता भगवान शंकराची प्रार्थना करण्याकरता आले. देवा, अहो तुम्ही कुटील बुद्धीनं लग्न करणार नाहीत हे जाणून त्या दुष्टानं तुमच्या पुत्राच्या हातानं मरण यावं हे वरदान मागितलं आहे. आणि असं असताना माता सतीचा देहत्याग झाल्यानंतर 87,000 दिव्य वर्ष 87,000 दिव्य वर्ष दिव्य समाधी योग साधला. माता सतींच्या अस्थि गळ्यामध्ये माळाच्या स्वरूपामध्ये घातल्या. आणि तुम्ही लग्न करणारच नाही असं आम्हाला वाटलं. आता लग्न केलं तर तुम्हाला पुत्र होत नाही. तो तारकासुर मदोन्मत्त होतो. हो मानव देह तुझे फिर ना मिलेगा, हे मेरे प्यारे शिव को भज ले तेरे काम आएगा, शिव को भज ले तेरे काम आएगा. हो जंजीर लक्ष्य 84 की तोड़, मन को टटोल शिव हरी बोल. मराठीत काय अर्थ होईल याचं माहिती का? मंदिर नका सोडू, शिवालय न छोड़, शिव हरी बोल. लाईट गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामीची कथा आहे. संकेतात्मक कथेचं वर्णन करत आहे. सूतजी 88,000 ऋषींना सांगतात तारकासुर मदोन्मत्त झाला भगवान शंकराचा विवाह पार्वती सोबत होऊ नये का. त्यांनी वरदानच मागितलं होतं ब्रह्मदेवाला की माझा मृत्यू हा शंकराच्या पुत्राच्या हाताने व्हावा. शंकराला पुत्रच झाला नाही, लग्न होऊन अनेक वर्ष झाले. सगळे देवता भगवान शंकराची प्रार्थना करण्याकरता गेले. शिवजी, हम आपकी शरण में है, हमको संभालिए, हम पर कृपा कीजिए, आप करुणा कर हो, करुणा के सागर हो. आणि मग भगवान शंकर माता पार्वती देवतांची प्रार्थना ऐकून कैलास पर्वतावर गुफेच्या बाहेर आले. दोघही शंकर पार्वती पती पत्नी जेव्हा बाहेर आले, भगवान शंकराचं शरीर तापलेलं होतं. भगवान शंकराच्या तप्त शरीरापासून एक तेज निघालं, तेजाचं प्राकट्य झालं. आणि सगळ्या देवतांनी शंकराच्या शरीरातून निघालेलं ते तेज पाहिलं, त्याचं अवलोकन केलं, त्याचं दर्शन केलं. भगवान शंकराच्या शरीरापासून निघालेलं ते तेज कैलास पर्वतावरून खाली पडू लागलं. शंकर का तेज था, खाली कैसे जाएगा प्यारे. लेकिन जहां जाना चाहिए था वो तेज वहां नहीं गया. बीच में ही अग्नि ने उस तेज को निगल लिया. अग्नि देवताओं का मुख है, इसलिए देवताओं के शरीर की भी जलन होने लगी और अग्नि तो पूरा जलने लग गया. क्यों? क्योंकि उसने भगवान शंकर के तेज को चुरा करके ग्रहण किया. न सांगता जी गोष्ट केल्या जाते त्याला गुन्हा अपराध किंवा चोरीच म्हणतात. न सांगता जी गोष्ट घेतल्या जाते दुसऱ्याची तीही चोरीच आहे ना म्हटलंय. अग्नीनं ते तेज ग्रहण केलं, गिळलं. पार्वती क्रोधायमान झाली. माता पार्वती ने श्राप दिला, अग्नि तुझे शर्म नहीं आती. अरे मेरे पति शंकर का वो दिव्य तेज जो किसी बालक को जन्म देने वाला था, बेशर्म कहीं के तूने उसको निगल लिया. याद रख, तू सर्वभक्षी हो जाएगा, ऐसा मैं तुझे श्राप देती हूं. और इतना ही नहीं, तेरी सन्निधि में जो भी जीव आएगा, जो भी वस्तु आएगी, वो भी जल जाएगी, खाक हो जाएगी.
म्हणून आगणी पहा तुम्ही, ज्याच्या आगणीच्या सानिध्यात जे जातं ते काळ होऊनच बाहेर येतं. आगणी देवाचं मुख आहे. देवतांचंही शरीर जळायला लागलं. आगणीला वाटलं काय करावं. जिसका कोई स्वीकार नहीं करता उसका स्वीकार हमारे संत महात्मा करते हैं. देवर्षी नारद समोरून भेटले. अरे रे, हे फार चूक केलं रे तू. शंकराचं तेज विनाकारण गिळलं तू. ते तेज तुला माहिती आहे ते गंगेमध्ये जाऊन पडणार होतं ऑटोमॅटिक, पण मधातच तू त्याला गिळलं. त्याची जागा होती तीर्थराज प्रयागामध्ये जाऊन पडणार होतं ते त्रिवेणी संगमामध्ये. आता एक काम कर, पूर्ण गरम होतोयस ना. देवाचं मुख काय आहे. तुम्ही आम्ही देवाला नैवेद्य दाखवतो म्हणजे याचा अर्थ असा आहे की देव डायरेक्ट खातो नाही. आपण किती पॉश नैवेद्य दाखवा देवाला, खातो आपणच, फक्त दाखवतो नैवेद्य. कारण देव नैवेद्य खातच नाही. देव नैवेद्याचा ग्रहण करतात, एक्सेप्ट खात नाहीत. खाणं वेगळं, स्वीकार करणं वेगळं. आता तुम्ही नाही का बरेच जण वरती येतात, महाराजाला बुक्का लावतात, शाली वगैरे लावतात, आणि ज्या शाली मला घालतात त्याचा मी स्वीकार केला, भक्षण नाही केलं, ग्रहण नाही केलं. ग्रहण करणे म्हणजे रेग्युलर असं घालून आलो तर समजायचं. तसं नैवेद्य तुम्ही दाखवा, दाखवणं एक प्रक्रिया आहे शास्त्रामध्ये देवाला. देव नैवेद्य खात नाही, नैवेद्याचा स्वीकार करतो, लक्षात ठेवा. आणि म्हणून देवता आगणी हे देवांचं मुख आहे. देवांना तुमच्या आणि आमच्याकडनं काही खायची अपेक्षा जरी असली तर प्रत्यक्ष स्वरूपात तो खात नाही. सुतजी सांगतायत आगणीच्या मुखातूनच आपला घास देवापर्यंत जातो. स्वाहाकार त्याला म्हटलेला आहे. हवनाच्या द्वारे जी हवन सामग्री आणि तूप टाकून जे हवन केल्या जातं त्याद्वारे जो धूर स्वर्गामध्ये जातो तेच आपलं भोजन. काही जे दानधर्म आपण भगवंताच्या चरणामध्ये करत असू ते भगवंताच्या चरणामध्ये निश्चित जातं, पूर्णपणे जातं. देवाचं मुख अग्नी आहे. आता तुम्ही मला सांगा, इथे काही जीवेला जीभ दाताखाली आली की माणसाच्या डोळ्यातून पाणी येतं. ठसका लागला तर माणसाच्या डोळ्यातून पाणी येतं. जस्ट थिंक अबाउट इट. विचार करा ना माता मावल्यांनो, माझ्या बंधूंनो, मायबापांनो, जरा विचार करा की अग्नी देवाचं मुख आहे. अग्नीच्या मुखातून देवता सगळ्या भक्तांचा सेवा भोजन आधी आधी स्वीकार करत असतील तर देवांनाही अग्नीच्या दुष्परिणामाची शिक्षा भोगावी लागले. सगळ्या देवांचं शरीर जळायला लागलं. नारद म्हणले एक काम कर, आता तुला जर का लोहे को लोहा ही काट सकता है तो एक काम कर, अभी हिमालय की गुफा में चले जा, हिमालय की चोटी में चले जा, हिमालय की चोटी में बैठ जा, तुझे धीरज मिलेगा, शीतलता प्रदान होगी. नारदाच्या सांगण्यावरून अग्नी हिमालयामध्ये गेला. हिमालय म्हणजे पूर्ण बर्फच बर्फ आहे, पण ते शंकराचं तेज होतं म्हटले मावशी. ते इतकं कठीण होतं आणि इतकं कडक होतं की बर्फानं ह्यो थंड व्हायला पाहिजे होतं ना अग्नी. तर या अग्नीनं शंकराचं ते तेज गिळलं होतं ना, त्या तेजानं तो बर्फच पिघळायला लागला. तो हिमालय प्रकट झाला. भैया मैं तेरे पैर पकड़ता हूँ, यहाँ से निकल जा, यहाँ पे मत रुक, क्योंकि तू मेरा स्वभाव बदल देगा. दुनिया को ठंडक देना ये मेरा स्वभाव है भैया, मुझे गरम मत कर. क्यों? क्योंकि गरम दिमाग के लोगों का कुछ सच्चा नहीं है. कोई एखादं गरम दिमागी आलं ना, एखादा कडक स्वभावाचं लोक लगेच खेचकून घेतात. नको रे बाबा, हे भलतं पावसाळ्यासारखं आहे म्हणते, चला सटका इथून. इसलिए बी साइलेंस इन आवर लाइफ. मैं हर कथा में कहा करता हूँ, शांतीला धरा, शांतीला धरा. एक जण माझ्याकडे आला, म्हटला महाराज काय कुठे म्हणले शांती. म्हणलं म्हणजे नाही, तुम्ही नाही म्हटले का आत्ता कथेमध्ये शांतीला धरा, शांतीला धरा. त्याला म्हणलं अरे ओ महात्मा, शांताबाई नाही, शांतीला धरा म्हणजे शांत बसा, जरा शांत बसा. शांती परत नाही सुखहेर अवघेची दुःख, मनवोणी शांती धरा. 289 नंबरचा अभंग आहे तुकाराम महाराजाचा. शांतीची वसती तेथे खुंटे काळ गती. ज्याच्या जीवनात शांतता आहे, मृत्यू सुद्धा त्याला लवकर नेण्याची हिमाकत करत नाही. तुकाराम महाराजाचा अभंग आहे. मान अपमान गोवे अवघे गुंडोनी ठेवावे, हेची देवाचे दर्शन सदा राहे समाधान. शांतीची वस्ती तेथे खुंटे काळ गती, आली उर्मी साहेन तुका म्हणे थोडे आहे. 84 अभंगाचा नंबर. शांतीची वस्ती, ज्या घरामध्ये शांतता आहे, खूप सायलेन्स आहे. काही काही घरामध्ये मी जातो ना, असं वाटतं घरातून बाहेरच निघू नये, इतकी शांतता, म्हणजे इतकं अध्यात्म, इतकं प्रेम भगवंताविषयी. आणि काही घरामध्ये गेल्यानंतर पटकन खिसकावं वाटतं. मावशी काय सांगावं, आपलं इथं सगळं ठीक आहे, आपला जिल्हा सोडून सांगतोय बरं का, बाहेर जिल्ह्यातलं. हां, काही काही घरामध्ये गेल्यानंतर तिथून उठावं वाटत नाही. आणि काही घरं तुम्ही बघा, निरीक्षण करा, आपल्या लक्षात येईल, 1 मिनिटही तिथे माणसाला थांबावं वाटत नाही. हिमालयाने याला हाकलून दिलं. मग काय करू? नारद म्हणले एक काम कर, आता माघ महिन्यामध्ये कुंभमेळा असतो तिथे,
प्रयागाला, त्या प्रयागाला तू त्रिवेणी संगमामध्ये जा आणि जी स्त्री सगळ्यात आधी तिथे स्नानाला येईल, तू शंकराचं तेज जे गिळलेलं आहे ते ॲटोमॅटिकली पाण्यात सोडून दे आणि ते तेज त्या बाईच्या शरीरात चालल्या जाईल, तुझा दाह कमी होईल. अग्नी तीर्थराज प्रयागामध्ये त्रिवेणी संगमामध्ये गेला. अग्नीनं पाण्यामध्ये बुडी मारली आणि पाण्यामध्येच शंकराचं तेज जे त्यांनी ग्रहण केलं होतं ते तेज त्यांनी पाण्यातच बाहेर सोडलं. त्रिवेणी संगमाच्या गंगा यमुना नदीमधून ते तेज वाहत वाहत गेलं आणि कुठे गेलं तर अग्नी ज्या नदीमध्ये स्नान करत होता त्याच्या थोड्या दूर अंतरावरती 6 कर्तिका स्नान करण्याकरता आल्या होत्या. त्या 6 कर्तिकांच्या शरीरामध्ये त्या तेजानं प्रवेश केला. त्या 6 कर्तिकांच्या शरीरामध्ये तेज गेलं. त्यांना कळलंही नाही की कधी गेलं आणि कसं गेलं. आणि मग त्या घरी गेल्या ना, अग्नी शांत झाला आणि देव शांत झाले. पण त्या 6 कर्तिकाला 2-4 महिन्यानं कळालं. ॲटोमॅटिकली त्या 6 कर्तिका गर्भवती झाल्या आणि मग त्या थोड्या विचारमग्न झाल्या. अरे बाप, ये कैसे, हाउ इज दिस पॉसिबल, ये कैसे हो सकता है. लक्षात येईल ना काही. वरतून कोणीतरी सांगितलं, जेव्हा तुमचा प्रसूतिकाल समीप येईल, जेव्हा तुमचा प्रसूतिकाल समीप येईल तेव्हा तुम्ही एका रेषेत उभा राहा, म्हणजे जेणेकरून पुत्राचं विभाजन होणार नाही आणि एक रूप पुत्र शक्तीनिशी जन्माला येईल. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. कर्तिकाने ते तेज ग्रहण केल्यावर प्रसूतिकाल जवळ आला. जाणवलं त्यांना. त्या प्रसूतिकालाच्या वेळेस त्या 6 जणी एका लाईनमध्ये उभा राहिल्या आणि मग भगवान शंकराचा आणि माता पार्वतीचा पुत्र अग्नीनं गिळलेलं तेज, शंकराचाच पुत्र अग्नीनं गिळलेलं तेज कर्तिकांच्या शरीरात गेलं. आणि कर्तिकानं त्या त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक स्वामीला जन्म दिला. 6 मुख आहेत आणि 12 नेत्र आहेत. बोलिये कार्तिक भगवान की जय. आणि कर्तिका आपली माता आहे हे कळालं. कर्तिकाने गंगा तटावरती जन्म दिला. विश्वामित्राच्या स्वाधीन केला, आमच्या मुलाला शिकवा. विश्वामित्र म्हणाले, मी ब्राह्मण नहीं, वेद मंत्र और वेद सिखाने का अधिकार तो ब्राह्मणों का है. लेकिन कार्तिक स्वामी ने कहा, मैं आपको वरदान देता हूं, यदि आपने मेरे वेद जनित संस्कार किए तो आप ब्रह्मर्षि बन जाओगे, आप ब्रह्मर्षि कहलाओगे. करो मेरे संस्कार, बेशक करो. विश्वामित्र को भी बड़ा आत्मग्लानि हुई और आत्मभाव उनका जगा. उन्होंने भी जाना ये शिव का पुत्र है, लेकिन कहा नहीं कार्तिक से. और कार्तिक स्वामी के सभी यज्ञोपवीत संस्कार, उपनयन संस्कार, व्रतबंध आदि आदि करा कर वेद धर्म का, धनुर्विद्या का ज्ञान आदि आदि दे करके कार्तिक जी को संपन्न कराया. 15 साल की आयु हो गई कार्तिक को. लेकिन कार्तिक स्वामी अपने 6 माताओं को ही अपनी माता मानते हैं. शिव पार्वती मेरे माता पिता है, इसके बारे में उनको जरा सी भनक भी नहीं है. लेकिन इधर माँ पार्वती को याद आया और शिव जी से उन्होंने कहा कि स्वामी, आपका जो तेज था वो अमोघ था, वो खाली नहीं जा सकता. मुझे लगता है उस तेज से किसी ने जन्म लिया होगा. आणि मग शंकरालाही आठवण झाली. शंकर म्हणले, त्याचा कार्तिक झाला असेल. पहा, नंदी श्रृंगी भंगी सगळ्या भारतात फिरू लागले. कळालं. विश्वामित्र म्हणाले, एक मुलगा माझ्याकडे आहे. दाखवला. नंदी म्हणाले, हा शंकराचा पुत्र आहे. कार्तिक स्वामी म्हणाले, नाही, माझ्या आई तर कर्तिका आहे, बोलवा. नंदी कर्तिकाकडे गेले. सांगितलं, हा मुलगा तुम्हाला कसा झाला आम्हाला माहिती नाही. आम्ही माघ महिन्यामध्ये त्रिवेणी संगमामध्ये स्नान करण्याकरता गेलो होतो. अचानक कोणाचं तेज आमच्या शरीरात आलं काही सांगता येणार नाही. आम्ही गर्भवती झालो. हो, ते शंकराचं तेज होतं. अग्नीनं चोरून गिळलं होतं. अग्नीचा दाह व्हायला लागला. देवाचं मुख असल्यामुळे देवांच्याही शरीराला चटके बसायला लागले. हिमालयाचाही बर्फ त्यानं पिघळून टाकला. म्हणून तो इकडे आला. ते तेज त्यांनी सोडून तुमच्यामध्ये ते ट्रान्सफर झालं. हा शिवाचा पुत्र आहे. चला. कार्तिक स्वामीला कळालं, मेरे माता पिता शिव पार्वती है. कर्तिकांनाही सोबत घेतलं. कार्तिक स्वामी आले. शंकर पार्वती आपल्या पुत्राला पाहतात. आनंदाला पारावार नाही. पार्वते पतये हर हर महादेव की जय. सांब सदाशिव भगवान की जय. देव देव गुहस्वामिन शंकरे पार्वती सुतः. न शोभते रणो विष्णु तारका सूर्योर व्रता. कार्तिक स्वामीला शिवजीने आपल्या मांडीवर बसवलं. गणांनी अभिषेक केला.
युवराज पद दिलं. राजाच्या नंतर जो राजा होईल म्हणजे त्याला युवराज असं म्हणतात, युवराज पद दिलं. गणपतीचा जन्म नव्हता झालेला तेव्हा. आणि मग कार्तिक स्वामीनं शिवजीचा पार्वतीचा आशीर्वाद घेतला आणि तारकासुराचा वध केला. बोलिये कार्तिक भगवान की जय. आता कोण म्हटलं? आता आपले गणपती बाप्पा. गणपतीत बसतात ते. नियत तारकम दृष्ट्वा देवा विष्णु पुरोगमाः तुष्टु शंकरी भक्त्या सर्वण्ये मुदिताननाः. कैलास पर्वतावरती भगवान शंकराचे खूप गण होते. माता पार्वतीची एक गुफा आहे कैलास पर्वतावरती. तिच्या 2 सख्या आहेत, जया आणि विजया. एक दिवस माता पार्वती आपल्या गुफेमध्ये स्नान करत असताना जया विजया पहाऱ्यावर होत्या. माता पार्वतीनं सांगितलं दोघींना कोणाला आतमध्ये येऊ देऊ नका. तरी देखील शंकर आतमध्ये आले. आणि मग शंकर पार्वतीला भेटून निघून गेल्यावर जया विजया काय म्हणतात? अगं माते, शंकर कैलासाचे राजे आहेत, तू राणी आहेस, पण आम्हाला असं वाटतं की या कैलास पर्वतावरती जिकडे तिकडे शंकराची सत्ता चालते, आपली काही सत्ता चालत नाही. आणि आपल्याला बिलकुल असं म्हणजे काही एकांताची जागाच नाही. तर तुझ्या आज्ञेत राहील आणि तुझीच आज्ञा मानेल, शंकराची आज्ञा मानणार नाही. असा एखादा पुत्र किंवा सेवक तुला पाहिजे. मग कशाला विचारता? आत्ता होऊन गेलं ना 13 तारखेला, परवा दिवशी गणेश चतुर्थी, माघ शुद्ध चतुर्थी, वेळ दुपारची 12 वाजेची, तिलकुंद चतुर्थी, वरद चतुर्थी. माता पार्वतीनं सहज गणपती बाप्पाला जन्म द्यायचा म्हणून हातावरचा थोडासा मळ असा बोटानं बाजूला फेकला आणि गणपती बाप्पाचं प्राकट्य झालं. 8 वर्षाचं वय. बोलिये सिद्धी विनायक गणपती भगवान की जय. पार्वती माता पार्वतीनं आपल्या पुत्राला जन्म दिला. 8 वर्षाचं वय आहे आणि मनुष्याकृती मुलगा आहे. कृष्णच गणपती बनून आला असं वर्णन आहे ब्रह्मवैवर्त पुराणात. आणि गणेश पुराणामध्ये सांगितलं की गणपती ब्रह्म आहे. मुद्गल पुराणामध्ये सांगितलं गणपती ब्रह्म आहे. 8 वर्षाच्या आयुमध्ये दुपारी 12 वाजता माघ शुद्ध चतुर्थीला पार्वतीच्या, तू माझ्या पत्नीचा पुत्र आहे मला माहित नाही, बरं जाऊ दे, असू दे, बरं म्हण, मला बाबा म्हण आणि मला जाऊ दे आतमध्ये. नाही, भगवान शंकर म्हणाले मैं बहुत करुणा करूँ प्यार है, लेकिन एक बार यदि मुझे गुस्सा आ जाए तो फिर मुझसे मैं कभी भी तीसरी आंख खोलता नहीं. भृगु ऋषि ने मुझे श्राप दिया था, उस वक्त भी मैंने तीसरी आंख नहीं खोली, लेकिन तीसरी आंख एक बार यदि खुल जाए तो डिस्ट्रॉयड ऑल ऑफ देम, सब कुछ खत्म कर दूंगा, एक तिनके का भी समय नहीं लगेगा मुझे. क्योंकि भगवान ब्रह्मदेव बनाते हैं इस संसार को और नारायण पालते हैं, लेकिन इसको मिटाने का जिम्मा मुझ पर है. मैं चाहूँ तो अभी भी समाप्त कर सकता हूँ. आपको जो करना है कर लो, मेरे सामने टिक करके तो दिखाओ पहले. गणपति ने कहा ऐसा. शिव जी ने अपने गणों को बुलवाया, जरा इस बच्चों को देखो, मैं इसके मुंह नहीं लगना चाहता. गणपती बाप्पा सोबत युद्ध करायला सगळे जण आले. एका फटक्यात एक झोपवला गणपती बाप्पानं. तुम्ही अरे बाप, शंकराचंच पोरग आहे, बाप नंबरी तो बेटा 10 नंबरी. काही जण मृत्युमुखी पडले, काहीचे हाफ मर्डर झाले, काहीचे फुल मर्डर झाले, म्हणजे अर्धे मेले. आणि काही मारायचं नाटक केलं, काही मरून पडले आणि आपण मेल्याचं नाटक करू म्हणजे फटकेही बसणार नाही. आणि पुन्हा उठलो तर ते म्हणते जात का नाही तिकडे येऊ त्याला म्हणून पडून. इकडून भगवान शंकर ने विष्णु परमात्म्याला बोलवलं, हमारी फौज कम हो गई, तुम्हारी फौज लेकर के तुम भी आ जाओ. विष्णु परमात्माही हारले गणपती समोर, वैकुंठाची सेना हारली. ब्रह्मदेव म्हणला जिथं विष्णू हारले, शंकराची सेना हारली, तिथं मी तर जातच नाही, बाजूलाच थांबतो. ब्रह्मदेव बाजूला थांबले. आणि मग भगवान शंकर, आशुतोष को गुस्सा आ गया. गुस्सा तो करते नहीं, बड़े शांत है, बड़े करुणाकर है, बड़े प्रेम के और दया के सागर है भोलेनाथ, लेकिन गुस्सा आ गया, क्या करें. त्रिशूल उठा लिया. त्रिशूल में 3 गुण विद्यमान है शिव के, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. शंकराच्या त्रिशूळाचे वरचे जे 3 टोक आहे, मधातला टोक हे सत्वगुण युक्त आहे, साईडचे 2 तमोगुण रजोगुण युक्त आहे. गुणात्मक प्रकृती आहे, प्रकृतीचा जन्मच गुणातून झाला है, शास्त्रकार सांगताय. वो त्रिशूल लिया और त्रिशूल लेकर के बाल गणेश का गर्दन को काट दिया, सिरच्छेद कर दिया. बड़े बड़े उल्कापात होने लगे, बादल मंडराने लगे और सागर की लहरों को उफाल आ गया. वायु का आगमन हो गया. लगता है प्रलय आने वाला है मानो. क्या कर दिया, बड़ा अनर्थ हो गया.
मां पार्वती को पता चला मेरे पुत्र को मार दिया। अब वो तो महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी, त्रिगुणात्मिका श्री दुर्गा जगदम्बा कुलस्वामिनी है ना, वो तो देवी भागवत वाली। उसने अपने बालों की गांठ छोड़ दी। बालों की गांठ छोड़ना ये क्रोध का लक्षण है। माता बहनों का, नहीं तो मुझ पर आ जाओगे, आपने छोड़े हैं, क्योंकि मैं तो आदमी हूं ना, हमारा तो खुले रहेंगे ना, हम वृंदावनवासी हैं। लेकिन कोई माता बहन है तो वो ज्यादा अपने बाल खुले न रखे। शास्त्रकार कहते हैं माता बहनों के केस में बड़े दोष गाए गए हैं गरुड़ पुराण में। आपको पता है, पति मरने के बाद में बेटा अपने बालों को कटवाता है ना, तो कहा पत्नी को भी कटवाना चाहिए। पत्नियां कटवाती थी, लेकिन अब नहीं कटवा सकती। क्यों? क्योंकि जमाना अर्वाचीन है। तो क्या करे? कहा बालों में दोष है। घर पे किसी की मृत्यु हो जाए, जब तक हम घर के आदमी लोग दाढ़ी मूछ नहीं मुंडवाते, बाल नहीं कटवाते, क्षौर नहीं करते और नाखूनों का त्याग नहीं करते, नाखूनों को कम नहीं करते, वो दोष जाता नहीं। तो हमारी माता बहन उस वक्त क्या करे? तो क्या कहते हैं भगवान विष्णु गरुड़ को? गरुड़ पुराण में जानते हो आप, माता बहन द्वयंगुल प्रमाण, ये 2 उंगलियों में जितने बाल बैठ जाएंगे ना, उतने बाल उस भैया से कटवा ले। द्वयंगुल प्रमाण, 2 बोटा एवढी वेणी स्त्रीला त्याग करायला सांगितली आहे घरात कोणाचा मृत्यू झाल्यावर। हमारे महाराष्ट्र में वो परंपरा नहीं है। आप कभी तिरुपति बालाजी चले जाना तो उधर हमारी माता बहनें भी जो है ना बाल मुंडवा देती है, वो जो है वपन क्षौर कर देती है। तिरुपति बालाजी हमारे महाराष्ट्र में परंपरा नहीं, लेकिन ये 2 उंगली जितना बाल देना होता है। तो उनकी जो बेनी थी मां पार्वती की, वो गांठ लगी थी उसको। मेरे पुत्र का शिरच्छेद कर दिया मेरे पति ने, मारे गुस्से के, आंखों में गुस्सा भर लिया और अपने बेनी की गांठ छोड़ दी। और बड़े बड़े स्त्री शक्तियों को, चामुंडा, चंडी, महाकाली, ये सब आ गए। कहा एक को भी जीवित मत छोड़ना, जो दिखे उसे बस मार गिराना। अब सगळे देवता घाबरले। बायांचं अवघड असतं ना, आमच्या माता माऊल्यांचं चांगलं आहे। एखाद्या माऊलीचं लग्न झालं तर लग्न झाल्यावर लक्ष्मी आहे, ती घरात आल्यावर ग्रहलक्ष्मी आहे। अण्णावऱ्यांनी ऐकलं तर असे डोळे लाल केले की कडेक लक्ष्मी होते म्हटले कधी कधी। 3 गुण है हमारी माता बहन में, बड़े अच्छे गुण है। माता पार्वती कडक लक्ष्मी झाली यावेळेस आता। आणि मग सगळे जण मातेला शरण गेले। आम्ही चुकलो जरी तरी काही, जरी तरी काही, जरी तरी काही, तू चुकू नको अंबाबाई, अगं तू चुकू नको अंबाबाई, परी तू चुकू नको अंबाबाई। आम्ही चुकलो जरी तरी काही, जरी तरी काही, जरी तरी काही, तू चुकू नको अंबाबाई, तरी तू चुकू नको अंबाबाई, तू चुकू नको अंबाबाई। आम्ही अनाथ दीन भिकारी, दीन भिकारी, आम्ही अनाथ दीन भिकारी, दीन भिकारी, तू समर्थ अधिकारी, तू समर्थ प्रभु अधिकारी। आम्ही कुपुत्र मन बोली हो, मन उन्नी हो, तू नको कुमाता हो। आम्ही चुकलो, आम्ही चुकलो, आम्ही चुकलो जरी तरी काही, जरी तरी काही, जरी तरी काही, तू चुकू नको अंबाबाई, अगं तू चुकू नको अंबाबाई, परी तू चुकू नको अंबाबाई। चुकलो जरी तरी काही, काही, आम्ही चुकलो जरी तरी काही, जरी तरी काही, जरी तरी काही, तू चुकू नको अंबाबाई, तू चुकू नको अंबाबाई, तरी तू चुकू नको अंबाबाई। शेरावाली की
जोता वाली की जय, खंडवा वाली की जय, मेहरा वाली की जय, साचे दरबार की, वैष्णो देवी माता की जय, कुलस्वामिनी तुळजा भवानी रेणुका माता की जय। इसके लिए आपको देवी भागवत कथा सुनना पड़ेगी। हमारी जीवितपण में हमको गरुड़ पुराण सुनना है। आम्ही जिवंतपणीच गरुड़ पुराण ऐकवतो लोकांना। वृंदावनचे जेवढे महाराज है ना, आचार्य प्रवर कौशिक महाराज, देवकीनंदन ठाकुर और महाराष्ट्र में हम कोई हाथ नहीं डालता, बड़ा क्लिष्ट है। पितृपक्षामध्ये आपण 7 दिवसाची गरुड पुराण कथा केली ना, यावेळेस आता त्याचं ॲडव्हान्स बुकिंग चालू आहे। 16 दिवस कार्यक्रम आहे। 16व्या दिवशी काल्याचं कीर्तन आणि 15 दिवसामध्ये 2 कथा। सांगू काय? पितृ तर्पण श्रीमद भागवत कथा, पितृ तर्पण श्रीमद भागवत कथा वित संहिता वाचन। आणि हे कोणा करताय माहिती का? ज्या लोकांचे पितृदोष आहे, जे लोक आपल्या पित्राच्या नावाने नारायण नागबली त्रिपिंडी श्राद्ध करू शकले नाही, पित्राच्या नावाने व्यक्तिगत गीता पाठ व्हायला पाहिजे, विष्णू सहस्रनाम व्हायला पाहिजे किंवा भागवताची पोथी व्हायला पाहिजे, हे आपल्याकडून झालेलं नसतं। ही कथा तर सामुदायिक कथा आहे, पण व्यक्तिगत वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने जे लोक व्यक्तिगत स्वतःचा पैसा खर्च करून जी कथा ठेवतात ते सामर्थ्य सगळ्याचं नसतं। म्हणून यावेळेस मागच्या वित मूलपाठ पोथी संहिता, वित जप अनुष्ठान तप संकल्पोक्त त्याचे यजमान ज्याला व्हायचे असेल, यजमान होणं म्हणजे जसं सत्यनारायण करता, तुम्ही गुरुजीला बोलवता, तुम्ही यजमान आहे आणि गुरुजी तुमचे गुरुजी त्यांना 500 रुपये दक्षिणा देतात, तसा हा 16 दिवसाचा कार्यक्रम आहे। आणि 16 दिवसामध्ये कमीत कमी तुम्ही तुमच्या पित्राच्या नावानं 2 ब्राह्मण जेव घालावे असं शास्त्र सांगतंय। हे तुम्हाला कळावं पितृतर्पणाचं खूप महत्वाचं आहे। 15 दिवस कोण कोण पाहतं पितृपक्षामध्ये? आचार्य प्रवर कौशिक महाराजाला दिवस रात्र ते पिंडदान चालू, जेवण चालू, खूप महत्वाचं आहे पित्राचं काम। 15 दिवसामध्ये पित्र साक्षात वरतून खाली आलेले असतात, आपल्याकडून त्यांना काहीतरी पाहिजे आहे, म्हणून हे काम आपण केलं पाहिजे। इफ यू वॉन्ट टू इंटरेस्ट फॉर धिस प्रोग्राम, तुम्हाला या कार्यक्रमामध्ये जर का काय दिलचस्पी म्हणजे आवड असेल तर तुम्ही संपर्क करू शकता आमच्यासोबत। लक्षात येत आहे ना, यावेळेस 2 कथा ठेवल्या डायरेक्ट पूर्ण 15 दिवस पॅक। पित्रांना 7 दिवस उपाशी जाऊच द्यायचं नाही, कारण की आपण 7 दिवसच केली ना मागे, यावेळेस पूर्ण 15 दिवसाचं फुल पॅकेज। बोलिए पितृदेवताओं की जय, पार्वते पतये हर हर महादेव की जय। सगळेजण माता पार्वतीचा क्रोध पाहून म्हणाले, क्रोध करू नको माते, आम्हाला क्षमा कर, आमचं काही चुकलं असेल तर। पुत्र कुपुत्र होऊ शकतात, पण माता कधीच कुमाता होत नाही। काही इच्छा आहे माझ्या पुत्राला जिवंत करून द्या, जे शीर कापलं तेच बसवता येत नाही असा नियम आहे जीवन शास्त्राचा किंवा आयुर्वेद शास्त्राचा। दुसरं कलेवर, या कलेवराला दुसरं शिर बसवावं लागेल, तेही प्राण्याचं। ब्रह्मदेवला आज्ञा केली, मनोमय चक्र सोडलं ब्रह्मदेव, मनातून निघतं, मनातून पळतं, पुन्हा मनात येतं वापस। जो प्राणी दिसेल आधी त्याचा मान कापून आणा। हत्ती दिसला समोरून येताना, हत्तीची मान चिरली त्या चक्रानं, ब्रह्मदेवाकडे आली, अमृत संजीवनी मंत्राचा प्रयोग केला आणि गणपती बाप्पा पुन्हा उठून बसले। असे उठून बसले जसे काही झोपले होते। द्या माझा छोटा मी दाखवतो, बस झालं बाबा, आता खूप झालं। शंकर म्हणले, बाबा मी तुझा बाबा, तू माझा मुलगा, बस झालं रे बाबा। मुदाकरात् मोदकं सदा विमुक्ति साधकं कलाधरावतंसकं विलासि लोकरंजनम् अनायकैकनायकं विनाशिते भदित्यकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकं। शंकराचार्य विरचितम गणेश पंचरत्न स्तोत्र संपूर्ण आदि शंकर ने गाया। गणपति की तो मैं पूरी कथा ही गाता हूं ना। क्या तुम्ही म्हणाल तू करतोच काय काय? सगळंच करतो मी, जेवढे ग्रंथ आहे तेवढे सगळेच करतो। गणेश पुराणाची कथा आहे, म्हणून कथा फक्त प्रोफेशनल कथा असणार आहे। और वारकरी कीर्तन हमारे माता की बहुत इच्छा थी। मेरे माता ने, मैं तो मेरी माँ थी जो मैं कीर्तनकार बन गया। माँ ने कहा महाराष्ट्र में यदि तुझे खरा सिक्का बनकर चलना है तो कीर्तन सीखना जरूरी है। तो मेरे माता ने मुझे अलंदी भेजा था, तो अलंदी जाकर के पहले मैं वो वारकरी कीर्तनकार बन के आया। और उसके बाद में माँ ने कहा कीर्तनकार बन के आए हो तो मन से कथा मत पढ़ना, बड़ा दोष हो जाएगा। हमारे महाराष्ट्र में कीर्तनकार कीर्तन बन गए तो कथा करते हैं, तो कथा का ज्ञान अधिकार उनका नहीं होता है, क्योंकि कथा में वैसे हाथ डालना नहीं चाहिए। यदि ज्ञान नहीं है तो उसको सीखना चाहिए। तो माँ ने कहा करना है तो अच्छा करो, वृंदावन में जाकर के सीखे हो, वरना मत करो। और मेरी माँ तो हमेशा मुझे कहना
कहाँ करती है बड़े फक्र से, आज वो है उनके सामने मैं बोला ही देता हूँ इस बात को। माता जी कहती कि भैया तू महाराष्ट्रामध्ये एक नंबर आहे, बस माझी आई मला म्हणती तू एक नंबर, तर मला बाकी कोणी म्हणू नये, म्हणून मला बाकीच्यांचं काय घेणं। मेरी माता कहती है सबका देख लिया सबका सुन लिया, लेकिन तू महाराष्ट्र में एक नंबर है और भारत में भी तेरा नंबर आने वाला है बहुत जल्द। बस आईचे शब्द खरे आहे ना, कारण की आईचं वाक्य हे वेद वाक्य आहे, मी सांगत नाही आहे। वेद म्हणालाय मातृदेवो भव, माँ के जैसा पहिला देवता नाही, आई पहिली देवता आहे। आईचं बोलणं हे खरं असतं। पितृदेवो भव, पिता ये दूसरा देवता है। आचार्य देवो भव, ब्राह्मण ये तीसरा देवता है। मिल जाए छोड़ना मत, ज्ञानी ब्राह्मण मिल गया, अरे पकड़ लो उसे जल्दी से, अपने डोर में बांध दो, क्यों छोड़ते हो, क्यों जाने देते हो। अतिथी देवो भव, मी जवळच राहिलाय। दत्त विहार, जैन नगरी, जागृत दत्त मंदिर, दर गुरुवारी दुपारी 12ला नैवेद्याची आरती, संध्याकाळी हरिपाठ आणि सकाळी 8ची आरती आहे। तिथेच आम्ही दर गुरुवारी गुरुमंत्र देतो। कोणीतरी काल आमच्या असिस्टंटला विचारत होतं, मी इथे सांगितलं नाही, गुरुमंत्र अनुग्रह कोणाला घ्यायचा असेल संपर्क करा, दर गुरुवारी तिथेच आम्ही गुरुमंत्र देतो दत्त मंदिरात। आणि श्रावण महिन्यामध्ये शिव महापुराण कथा असते तिथे। जास्ती लोकांना आम्ही पत्रिका वगैरे बनवत नाही, बसायचा अभाव आहे जागेवरती म्हणून। पार्वते पतये हर हर महादेव की जय। जीविते गिरिजा पुतरे देव्या द्रष्टे प्रजेश्वर, तत किं भवत्तत्रं कृपया तद्वदाधुना। गणपती बाप्पाला अग्रपूजेचा अधिकारी केलं। गणपतीचा जन्म व्हायच्या आधी वरुणाची पूजा आधी व्हायची। आता कोणती पूजा असू द्या, गणपतीची सुपारी अगोदर ठेवल्या जाते, गणपती बाप्पाची पूजा अगोदर केल्या जाते। गणानन्त्वा गणपतिं हवामहे कविं कवीणा मूपमश्रवस्तमाम, ज्येष्ठराज ब्रह्मणा ब्रह्मणस्पतमान आणः शृण्वन्नोतिभिः सीदसाधनम्, असे मंत्र म्हणतात मोठाले ब्राह्मण लोक। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्रीमन्महागणाधिपतये नमः। अवायामि स्थापयामि पूजयामि ध्यायामि नमस्कारान् करोमि, असं म्हणतात गुरुजी लोक। त्या गणपती बाप्पाला पूजेचा पहिला मान। बरं ठीक आहे, हे झालं। आता काही यांचे लग्न कार्य आहे का नाही म्हणे, काहून नाही, लग्नही आहे त्यांचे। दोन्ही पोरं खेळायला लागले, बड़े भैया छोटे भैया, छोटे छोटे भाइयों के बड़े भैया। कार्तिक स्वामी गणपती बाप्पा खेळू लागले। शंकर पार्वतीला वाटलं पोरांचे लग्न करून दिले पाहिजे आता। कार्तिक स्वामी 16 वर्षाचे, गणपती बाप्पा 12 वर्षाचे। जुन्या काळामध्ये पुरातन काळामध्ये नवरदेव 12 वर्षाचा असायचा आणि नवरी 8 वर्षाची असायची। भागवतामध्ये याचं वर्णन आहे। जेव्हा रुक्मिणीने प्रेमपत्र लिहिलं भगवान श्रीकृष्णाला, तुम्ही येऊन मला घेऊन पळून जा इथून, नाहीतर मी मरून जाईल। तुम्ही सिंह आहात, मी तुमची सिंहीण आहे, आणि हा तुमचा आत्याचा मुलगा शिशुपाळ म्हणजे हा मी कोला समजते। श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वन्तांते कर्ण विवर्हे हरतुंग तापम रूपम दृशम मता मखिलार्थ लाभम त्वयाच्युत विशति चित्तम पत्रपमेहे। रुक्मिणी उवाच, रुक्मिणीनं भगवान श्रीकृष्णाला जे प्रेमपत्र लिहिलं होतं बरं का, ते प्रेमपत्र अजूनही भगवान श्री कृष्णाने द्वारकेला हृदयाशी लावून ठेवलंय। और हमारे मनीषी संत गाते हैं द्वारका के कि वो पत्र आज भी ठाकुर द्वारकाधीश सुनते हैं रोज और उसके बाद में ही सोते हैं। बाप असं काय लिहिलं रुक्मिणीनी की जे रोज अजून देव ऐकतो अजूनही। अहो प्रेमाचं पत्र लिहिलं ना, ते पवित्र प्रेमाचं पत्र ऐकणार याच्या कानाच्या मार्फत। काळे मावशी मी ऐकलंय, रुक्मिणी लिहिते कृष्णाला की दिसायला तुम्ही जगात सगळ्यात सुंदर आहे, अहो सूर्यही तुमच्या समोर लाजेल, आणि मग मीही काही कमी नाही म्हणले। 27 नक्षत्र माझ्या समोर पाणी भरतील अशी मी सुंदरी आहे। तुम्ही जर का सूर्य आहात तर 27 नक्षत्रांनी माझ्या समोर पाणी भरावं, असं दिव्य सौंदर्य युक्त ऐश्वर्य संपन्न मी आहे। तुमची आणि माझी जर का जोडी या जगात दिसली तर सगळे लोक तुमच्या माझ्यासारखं राहायचा प्रयत्न करतील। तुम्ही माझे प्राणनाथ आहात। अहो व्हॉट्सअप फिट्सअप काही नव्हतं तेव्हा माऊल्यावरनं काय सांगावं तुम्हाला, मी तर तुम्हाला पाहिलंही नाही हो भगवंता, पण ऐकणाऱ्याच्या मुखातून मी तुमच्याबद्दल ऐकलं कि इस संसार में यदि कोई दूल्हा है तो कृष्ण है, कृष्ण के जैसा कोई दूल्हा नहीं है। तो इसलिए आपका वर्णन सुनने मात्र से मेरे हृदय ने निसंकोच आपके चरणों में प्रवेश किया है। तुम्ही माझे नवरदेव व्हा, मी तुमची नवरी होईल। अहो माझ्यापेक्षा चांगल्या मुली तुम्हाला भेटतील, पण तुमच्यापेक्षा चांगला नवरदेव मला अजिबात भेटणार नाही। आणि आपली नवरी आपली बायको आपल्याला असं म्हणल्यावर कोणत्या नवरदेवाला चांगलं वाटणार नाही। ये प्रेम पत्र है, मैं ज्यादा विस्तार नहीं करूंगा, ये तो भागवत की चर्चा है ना। इसलिए इस पत्र को शुकाचार्य राजा परीक्षित को कहते हैं कि आज भी ठाकुर कृष्ण सुनते हैं इसको। हे मी कशाकरता सांगितलं। और रुक्मिणीने जेव्हा पत्र लिहिलं कृष्णाला तेव्हा 8 वर्षाचं वय आहे तिचं। संस्कृतमध्ये पत्र लिहिलं, 7 श्लोक
उत्तराचा एक श्लोक कृष्ण परमात्म्याने लिहिला आणि भगवान श्रीकृष्णाचं वय 12 वर्षाचं आहे. तसं गणपती बाप्पाचं वय 12 वर्षाचं आहे. कार्तिक स्वामीचं वय 16 वर्षाचं आहे. दोन्ही पोरांचे लग्न लावून दिले पाहिजे. ठीक आहे, लावू. दोघांना बोलवलं, आम्हाला तुम्हाला तुमच्या दोघांचे लग्न लावायचे आहेत. कोणाचं लग्न अगोदर व्हावं असं तुम्हाला वाटतंय? आता ऑब्वियसली दोघांनाही करायचं होतं. ते म्हणले हां मेरा 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 मैं बड़ा भैया हूँ. गणपती म्हणला नाही नाही, बडे का बाद में, मैं पहिला छोटा, मेरा लगा दो. दोघंही भांडणं करायला लागली, मेरा मेरा मेरा. असं करू नका. दोघांचे भांडणं लागले. शंकर पार्वती म्हणले एक काम कर कार्तिका, तू मोरावर बस आणि पृथ्वीच्या 7 प्रदक्षिणा मारून ये. गणपती बाप्पा तू तुझ्या उंदरावर बस, पृथ्वीच्या 7 प्रदक्षिणा मारून ये. तुम्ही तुमच्या दोघा भावामध्ये पृथ्वीच्या 7 प्रदक्षिणा मारून जो भाऊ अगोदर वापस येईल ना त्याचं लग्न आपण आधी लावू. गणपती हा बुद्धीचा देवता आहे. बुद्धिमतां वरिष्ठम प्रणम्यम शिरसा दैवम गौरीपुत्रम विनायकम भक्तावासम स्मरे नित्यम मायु कामार्थ सिद्धये. प्रथमं वक्रतुंडम च एकदंतम द्वितीयकम तृतीयम कृष्णपिंगाक्षम गजवक्त्रम चतुर्थकम लंबोदरम पंचमं च षष्ठमं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम एकादशं गणपतिं द्वादशे तु गजाननम. बुद्धीचा देवता आहे गणपती. सगळे ग्रंथ गणपती बाप्पानं लिहिले, म्हणजे सांगितले व्यासानं लिहिले गणपतीनं. कार्तिक स्वामी मोरावर बसून गेला. अर्धा तास झाला, वापस आला नाही. गणपती तिथेच आहे. शंकर पार्वती म्हणले का रे पुत्रा, तुझ्या गाडीची स्पीड कमी, त्याच्या गाडीची स्पीड जास्ती, त्याची गाडी उडतेही कधी कधी. त्याला जाऊन अर्धा तास झालाय, तू आणखीन जात नाही आहे. आता तर अट्टहास करत होता की मोठ्या दादाच्या अगोदर माझं लग्न लावा, आणि आता काय नाही, तुम्ही बसा. शंकर पार्वतीला एका आसनावर बसवलं आणि गणपती बाप्पानं त्यांना 7 प्रदक्षिणा मारल्या. ये क्या है? ये संसार किससे बना है? शिव ने कहा मुझसे बना है. तो जो माँ बाप की परिक्रमाएं लगाता है प्यारे, उसे पृथ्वी प्रदक्षिणा का पुण्य मिल जाता है. शास्त्रकार कहते हैं तेरा जवाब नहीं रे गणपती बाप्पा, तेरा जवाब नाही. आणि मग ठिकाण काय पाहायला जायचं काय? डायरेक्टच घेऊन आले. विश्वरूप नावाचा गंधर्व आहे, त्याच्या 2 पुरी रिद्धी आणि सिद्धी. त्याला वाटलं होतं दोघाला देऊन टाकू. ते मोठं गेलं म्हणले वापस के बैल सांगता येत नाही. हे गणपतीने दोघाला पाहिलं, म्हणले पिताजी मैं दोनों से भी शादी कर लूंगा. त्या दोघी म्हणले आम्हाला हाच नवरदेव पाहिजे. त्या रिद्धी सिद्धी सोबत गणपती बाप्पाचं लग्न झालं आणि गणपती बाप्पाला शुभ आणि लाभ नावाच्या पुत्राची प्राप्ती झाली आहे. 3 वर्ष झाले गणपती बाप्पाचं लग्न होऊन, मुलं बाळे होऊन. कार्तिक स्वामी आणखीन यात्रेला चाललाय, वापस येत नाही. देवर्षी नारद भेटले, बड़े भैया और आपको पता नहीं क्या आप तो चाचा बन गए? क्या चाचा बन गया? कैसे? छोटे की शादी हो गई. कार्तिक स्वामी तो घर आ गए, चौक गए. कार्तिक स्वामीला वाटलं मीच जिंकतोय, कारण छोटा मागडे दिसतच नाहीये. लहान्यानं बाजी मारली आणि माझ्यासोबत पासलिटी केली, मला फसवलं शंकर पार्वतीनं माता पितानं. हे जाणून रागानं त्यानं कैलास पर्वतावरती प्रणाम केला आई वडिलाला, आणि कायमचा तो आंध्र प्रदेशला श्रीशल्य मल्लिकार्जुनला निघून गेला. त्याला समजवायला पार्वती गेली, तर पार्वती त्या ठिकाणी भ्रमरी देवी झाली आणि शंकर श्रीशल्य मल्लिकार्जुन नावाचे ज्योतिर्लिंग झाले. इथे कुमारखंडाला पूर्ण विराम आहे. पार्वते पतये हर हर महादेव की जय. तारकासुराचे 3 पुत्र, त्यांना त्रिपुरासुर म्हटलंय. तारकाक्ष, विद्युन्माली, कमलाक्ष. एकाच बाणामध्ये त्यांचे 3 नगर आले. ब्रह्मदेवाने वरदान दिलं होतं. शंकराने त्यांचा वध केला. अनेक राक्षसांचा वध केला. जलंधराचा वध केला भगवंतानं. शंखचूडाचा वध केला. आणि इथे युद्धखंडालाही पूर्णविराम आहे. पार्वते पतये हर हर महादेव की जय. जय शिव ओंकारा प्रभु हर शिव ओंकारा. ब्रह्मा विष्णु सदा शिव, ब्रह्मा विष्णु सदा शिव. अर्धांगी धारा प्रभु हर शिव ओंकारा. हो एकानन चतुरानन पंचानन साजे. बोलो पंचानन साजे. हो हंसासन गरुडासन, हंसासन गरुडासन. वृषवाहन साजे प्रभु हर शिव ओंकारा. हो 2 भुज 4 चतुर भुज 10 भुज ते सोहे. हो 10 भुज ते सोहे. तीनों रूप निरखता, तीनों रूप निरखता.
रखता त्रिभुवन जन मोहे भोले जय शिव ओंकारा ओ अक्षमाला वनमाला रुंडमाला धारी हो भोले रुंडमाला धारी कंदन मृग मदलोचन कंदन मृग मदलोचन भाले शशिधारी भोले जय शिव ओंकारा प्रभु जय शिव ओंकारा प्रभु हर शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा शिव ब्रह्मा विष्णु सदा शिव अर्धांगी धारा भोले जय शिव ओंकारा हो श्वेतांबर पीतांबर व्याघ्रांबर रंगे भोले व्याघ्रांबर सनकादिक ब्रह्मादि सनकादिक ब्रह्मादि भूतादिक संगे भोले जय शिव ओंकारा ओ कर माथे कमंडलु चक्र त्रिशूल धरता हो भोले चक्र त्रिशूल धरता जग करता जग हरता जग करता जग हरता जग पालन करता भोले जय शिव ओंकारा ओ ब्रह्मा विष्णु सदा शिव जानत अविवेका भोले जानत अविवेका प्रणवाक्षर के माथे प्रणवाक्षर के माथे यह तीनों एका भोले जय शिव ओंकारा त्रिगुण शिव की आरती जो कोई नर गावे हो भोले जो कोई नर गावे कहत शिवानंद स्वामी कहत शिवानंद स्वामी मनवांचित फल पावे भोले जय शिव ओंकारा प्रभु जय शिव ओंकारा प्रभु हर शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा शिव ब्रह्मा विष्णु सदा शिव अर्धांगी धारा भोले जय शिव ओंकारा कर्पूर करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि कर्पूर गौरेण मनोहरेण सुवर्णपत्रो जलसंस्थितेन प्रदीप्तप्रभासो सहसंरञ्जनं जगदीश पुरवे वृन्दारमाला तुलतारकायं मन्दारमालां शशिशेखराय दिगम्बरायै च दिगम्बराय नमः शिवायै च नमः शिवाय ॐ नमः आरती जली शीतलीकरणं सांब सदाशिव बिल्वेश्वर महादेवाय शुभ पुराण ग्रंथराज देवधर्म पिस देवी माता बजरंग बली रूपिणी पांडुरंग सहिताय वंदनानाम ध्यानानाम प्रार्थनानाम तुम्ही आरत्या घ्या आरत्याची ताट बाजूला ठेवून द्या हातात फक्त एक एक फूल घ्या तुम्ही बाकीचे खालचे तांदूळ घ्या हातात मंत्र पुष्पांजलिम हरि ओम यज्ञेन यज्ञमहिजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न तेहणाक महिमान सजत यत्र पूर्वे साध्यः सन्ति देवाः हरि ओम राजाधिराज प्रसयसाहिणे नमो वयं वय श्रवणाय कुर्महे समे कामान् काम कामाय मह्यम कामेश्वरो वय श्रवणो दधातु कुबेराय वय श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वाराज्यं वैराज्यं
पारमेष्ठ्यमराज्यम महाराज्यमाधिपत्यमं समन्तपर्याः ईस्यातः सार्वभौम सर्वायुष अन्तरधापरार्धात् पृथव्ये समुद्रपर्यन्तायाः एकराळीति तदप्येष श्लोकोभिहितो मरुदपर्वेष्टारो मरुदस्यावसनग्रहे आवीक्षितस्य कामप्रेर विश्वे देवे सभासद इति हरि ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ओम तदपुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् ओम महालक्ष्म्यै च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् महाकाली महालक्ष्मी महासरस्वती पिसा देवी देवेण महाबजरंगबली रुक्मिणी पांडुरंगाण महामंडप सहिताय स्थापित देवतांना शिव महापुराण ग्रंथराजन तुम्ही तुमच्या ताटात टाकायचं तुम्ही इथे समोर टाका ग्रंथावर मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि उभा लोकांना तीनदा फिरून घ्या फक्त यानि कानि च पापानि जन्मांतरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणे पदे पदे नमः सर्वैतार्थाय जगद्धारे देवे साष्टांगोय प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृतः अथ प्रार्थना आवाहनं जानामि न च जानामि तवार्चनं उठायचं नाही बाकीच्यांनी उठायचं नाही आवाहनं जानामि न च जानामि तवार्चनं पूजा जेवण जानामि क्षम्यता परमेश्वर मंत्रहीनं क्रियाणं भक्तिनं सुरशिं यत्पूजित मय देव परिपूर्णं दतोस्तमे रूपं देहि यशोदे दिशोजय पुत्रं दे धनं दे सर्वान् कामांश देहि मे यशन नृत्यानं मुक्त तप पूजा क्रिया दिशून न्यूनं सम्र संदे वंदे हातात पाणी घेऊन एक जण सोडून द्या फक्त 4 जणांपैकी शिव महापुराण ग्रंथ राजा अंगत्वेन भ्याम पर्यंतम तस्य श्री कृष्णार्पणमस्तु सगळ्यांनी हात वरती करायचे अधर्म का नाश हो धर्म की जय हो विश्व का कल्याण हो मानवों में एकता हो प्राणियों में भावना हो गो हत्या बंद हो हत्या बंद हो हत्या बंद हो सनातन वैदिकार्य हिंदू धर्म की जय सब संतन की जय अपने अपने माता पिता की जय ईसा देवी माता की जय बजरंग बली की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय सद्गुरु सेवालाल महाराज की जय पुंडरीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम शांती प्रभु एकनाथ महाराज की जय।